उद्धव ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। 2014 मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यात नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना शिक्षा झाली होती। त्याबाबत सुधाकर बडगुजर यांनी जिल्हाबंदी म्हणजे तडीपार कारवाई करण्यात आली होती। मात्र त्यांनी शिक्षा झालेल्या प्रकरणात कोर्टात गेलेले उद्धव गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना कागदपत्रे देण्यासाठी त्यांच्याकडून 10 दिवसांची मुदत मागण्यात आली आहे। मात्र पोलीस प्रशासनाकडून 7 दिवसाची वेळ देण्यात आली आहे। सुधाकर बडगुजर यांनी कागदपत्र सादर केल्यास त्यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात येईल, असे परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले आहे। यापूर्वी सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्ताशी संबंध असल्याची चर्चा नाशिकमध्ये जोरात होती। सलीम कुत्ता प्रकरणात सुधाकर बडगुजर यांची किमान 6 तास पोलिसांनी चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले होते। आता पुन्हा एकदा सुधाकर बडगुजर निवडणुकीच्या कालखंडामध्ये अडचणीत आले आहेत। सुधाकर बडगुजर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांच्यामध्ये गुन्हेगाराला तडीपारी केले जाते। मी गुन्हेगार नाही, मी लोकप्रतिनिधी आहे। तडीपार गुन्हेगाराला सामान्य नागरिकांना जे गुंड त्रास देतात त्यांनाच तडीपार केलं जातं, असं सुधाकर बडगुजर यांचं मत आहे। मात्र सुधाकर बडगुजर यांच्यावरती शासकीय कामकाजात अडथळा घातल्याप्रकरणी 2 वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला होता। मग शासकीय कामकाजात अडथळा करणे म्हणजे सामाजिक काम आहे का, हे सुधाकर बडगुजर यांनी स्पष्ट करायला हवे। सुधाकर बडगुजर म्हणतात की मी लोकप्रतिनिधी आहे, जनतेची सेवा करतो, राजकीय हेतूने माझ्यावर ही कारवाई केली आहे। कालचा मुख्यमंत्री यांच्या मेळाव्यातील नेत्यांनी काय काय स्टेटमेंट केलं त्याचं हे द्योतक आहे। गेल्या 10 वर्षाच्या काळातील एकही केसेस नाही, खासदार हेमंत गोडसे यांच्याबाबत कारवाई नाही, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले नाही, अनेकांवर गुन्हे दाखल पण करण्यात आले नाही किंवा कारवाई केली नाही। आमच्यावर फक्त कारवाई केली जाते। मी नोटीस घेतली, 10 दिवसांची वेळ मागितली आहे, माझ्यावर सूड भावनेने ही कारवाई केली। मी निवडणूक काळात इथे राहू नये यासाठी ही कारवाई केली असे सुधाकर बडगुजर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। त्या प्रकरणात त्यांनी म्हणणं मांडत असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्यापुढे सादर करणार आहे। त्यांना 8 दिवसांची मुदत या ठिकाणी दिलेली आहे। वाद झाले होते आणि त्याच्यावरती अंबड पोलीस स्टेशनला त्यांनी 10 दिवसानंतर गुन्हे दाखल केले होते। लोकसभेचा म्हणजे प्रचाराचाच मुद्दा होता तो। त्याच्यावरती मी हायकोर्टात अपील दाखल केलं आहे आणि अपील दाखल केलं असताना अशी नोटीस पोलीस प्रशासनाला काढता येत नाही, त्यांच्या ते लक्षात नाही आलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये वकिलामार्फत त्यांना उत्तर दिलं जाईल। नोटीस आणि हेमंत गोडसेने केलं ते कायदेशीर आहे का, ते सुद्धा कायदेशीर कृत्य होतं ना। त्याच्यावर मात्र गुन्हे दाखल झाले नाहीत, त्याचे CDR रिपोर्ट काढले गेले नाहीत, त्यांचे मोबाईल ट्रॅकला लावले गेले नाहीत, त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे। आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावरती अशी कारवाई होत नाही, फक्त आमच्यावरती कारवाई होते, सूड भावनेने कारवाई होते, याचा आम्ही निषेध करतो। आझाद समाज पार्टीच्या वतीने मेळघाट, धारणी, चिखलदरा येथील पाणी टंचाई संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। चिखलदरा, धारणी, मेळघाट येथे गेल्या 28 वर्षापासून पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरू आहे। मेळघाटातील कित्येक वर्षापासून टँकरग्रस्त पाणीपुरवठा सुरू आहे। चिखलदरा तालुक्यातील खडीमल गाव पाण्याच्या थेंबासाठी धडपडत आहे। दुर्गम भागात एकजिरा, चिखली, नवलगाव, चुनखडी, मांडी झडप, बिच्छूखेडा, खंडोमल, चुरणी हरिसल, राणापिसा, बासपाणी, चाकरदसा, बोंड, रामटेक, सोमवारखेडा, भोंगडा, गिरगुटी, टेंभुसोडा अशा अनेक गावात पाणी समस्या तीव्र आहे। 8 दिवस पाणी मिळत नाही। पाणी आणण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर जंगलात जावे लागते व तेही पाणी गढूळ व दूषित असते। विहिरीचे पाणी 30 फूट खाली खोल गेलेले आहे। प्राधिकरण विभागात तक्रार करण्यासाठी गेले असता एकही अधिकारी कर्मचारी भेटत नाही। या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांना आज 9 मे रोजी निवेदन देण्यात आले।
तसेच पक्षातील पदाधिकारी, चिखलदरा तालुक्यातील नागरिक यावेळी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आझाद समाज पार्टीच्या वतीने भीम आर्मीच्या वतीने देण्यात आला. मला इथे आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यावं लागलेलं आहे. तेथे 3 ते 4 किलोमीटर पर्यंत लोकांना पाणी आणावं लागते. पाण्याची मोठी पायपाट चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथं पाण्याचं संकट ओढवलेलं आहे. तरी आमची कलेक्टर साहेबांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर धारणी, मेळघाट आणि चिखलदरा या भागातील पाणी समस्या सोडवून त्या लोकांना पूर्ववत पाणी मिळालं पाहिजे. याकरिता कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल. द हिंद न्यूजसाठी विकास ढोके, अमरावती.